योग्या दुर्लभ तोम्या देखिला साधने पाहता पाहता मना नपुरी धरी देखिला माये देवाचा देव विठला संदेह निमाली तुझी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझे वाणी मानेल संतांचे रंग चित्रासे अकलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दिली प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी पाहता पाहता मना नपुरे धरी देखिला माये देवाचा देव विठला संदेह निमाले तुझी पूर्ण कैवल्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप वैष्णवाग्रगणी विश्व माऊली नामोपाराय यांचा 3 चरणाचा परमात्म्याच्या अनुभूतीचा अनुवाद सांगणारा हा अभंग आहे विठ्ठल ज्या भूमीवर आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित झालो आहोत ही श्री क्षेत्र नरखेड भूमी ज्या भूमीने अनेक नररत्नांना जन्म दिला माहितीप्रमाणे राजाराम महाराज वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय अमृत महाराज वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज परमपूज्य परमवंदनीय गुरुवर्य कोरेकर बाबा यांचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामचंद्र बाबा भोंदे या सर्व महाराज मंडळीची जन्मभूमी आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले मला एक प्रसंग आठवला एक पाश्चात्य देशातला तत्वज्ञानी ज्याला फिलॉसॉफर आपण म्हणतो त्याचं नाव मॅक्स मुल्लर पहिल्यांदा आपल्या भारत देशामध्ये आला तो बोटीनं आला आणि बोटीतून खाली पाय टाकल्यानंतर त्याने पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातला जवळच्या लोकांनी विचारलं हे का त्यांनी सांगितलं ज्या भूमीमध्ये भगवान परमात्मा अवतार घेतात आणि संत जन्म घेतात त्या भूमीला पहिला पाय लावण्यापेक्षा अगोदर साष्टांग दंडवत आणि नंतर पाय तसं या भूमीला पहिल्यांदा वंदन करतो आणि या भूमीवर 125 वर्षापासून मंदिरामध्ये अखंड वीणा प्रहार आहे आणि या उत्सवाला या वर्षी 75 वर्ष पूर्ण होतात याला अमृत महोत्सव म्हणतात या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी आज आपण सकाळच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत इथे आल्यानंतर हा परिसर पाहिला भूमी पाहिल्यानंतर मी हार घालण्याच्या अगोदरच भारावून गेलो कारण बसलो होतो मग बरं झालं त्या हाराने मी खाली बसलो असतो अगोदरच भारावून गेलो सुंदर अशा प्रकारची पवित्र भूमी टाळकरी मंडळी आणि यात विशेष लक्ष घातलेले आमचे गुरुबंधू रामाणाचार्य रामरावजी महाराज ढोक आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले पहिले रामाणाचार्य म्हणजे रामराव महाराज
एक वैभवशील अशा प्रकारच्या माध्यमातून परमात्म्याच्या भक्तीची परंपरा. मला तसं वाटतं राम नाव हे अगोदरच खूप लोकांना परिचित आहे. राम राजा म्हणजे रामराव हे नाव मात्र यांच्या नावापासून जास्त परिचित झालं. असा पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वारकरी संप्रदायाचा विशेष प्रचार करणारे आणि त्यांच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून हा घडत असणारा उत्सव आज आपण दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या चिंतन सेवेमध्ये आहोत. हे सकाळचं आपल्या उत्सवाच्या दृष्टिकोनातून नंबर 2चं कीर्तन आहे. माझ्या दृष्टिकोनातून 2 नंबरचं आहे. थोडा फरक नाही केला. नंबर 2 आणि 2 नंबर. 2 नंबर म्हटलं की थोडस अलीकडे माणसं अचंबित होतात. 2 नंबर काय? जो पैसा कायदेशीर नसतो, आवाज सवा मिळालेला असतो त्याला म्हणतात 2 नंबरचा पैसा. नियम मोडला की त्याला म्हणतात 2 नंबर. तसं मी 2 नंबर का म्हटलो? वास्तविक आपली कीर्तन करण्याची पद्धती उभं राहून आहे, पण प्रकृतीमध्ये अशक्तपणा खूप असल्यामुळे, आजारामुळे नंबर 2 आणि 2 नंबर. 2 नंबर म्हटलं की थोडस अलीकडे माणसं अचंबित होतात. 2 नंबर काय? जो पैसा कायदेशीर नसतो, आवाज सवा मिळालेला असतो त्याला म्हणतात 2 नंबरचा पैसा. नियम मोडला की त्याला म्हणतात 2 नंबर. तसं मी 2 नंबर का म्हटलो? वास्तविक आपली कीर्तन करण्याची पद्धती उभं राहून आहे, पण प्रकृतीमध्ये अशक्तपणा खूप असल्यामुळे, आजारामुळे बसून कीर्तन करतो म्हणून 2 नंबर. विठ्ठल कौतुक वाटतं. महाराज वारकरी संप्रदायामध्ये केवढी कृतज्ञता आहे. येता येता मी महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज या उत्सवामध्ये एवढं तुम्ही लक्ष का घातलं? त्यांनी छोटासा प्रसंग मागचा सांगितला. म्हणाले, मी अगोदर गाडगे महाराज पद्धतीचं कीर्तन करत होतो. वारकरी पद्धतीमध्ये मला आणलं जर कोणी असेल तर वैकुंठवासी परमशरते प्रातस्मरणीय अमृत महाराजांनी आणलं. अमृत महाराज असताना एक सुवर्ण महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. आणि अमृत महोत्सवाच्या बाबतीमध्ये अमृत महाराजांनीच आणि महाराजांच्यावर जबाबदारी सोपवली की हे त्यावेळेला लक्ष घालतील. आणि ही कृतज्ञता लक्षात घेऊन या ठिकाणी एवढा मोठा उत्सव या संपन्न होतोय. आणि आज 2ऱ्या क्रमांकाची चिंतन सेवा. काल उद्धव महाराजांनी पंढरपुरीचा निळा ज्ञानोबांच्या अभंगाचं चिंतन केलं. तर आपण एक क्रमामध्ये भंग करू नये या दृष्टिकोनातून ज्ञानोबांच्या अभंगाचं आपण चिंतन करूया. त्यातल्या त्यात आपण सकाळी भोपाळ्या काकड आरतीचे अभंग म्हणतो. त्यामध्ये भोपाळ्या संपल्यानंतर काकड आरतीच्या अभंगामध्ये 1ल्या क्रमांकाचा अभंग म्हणावा लागत असतो. अशा प्रकारच्या विशेष माहिम्याने आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. विश्व माऊली ज्ञानोबा आहे आपल्या अनुभवाचा अनुवाद या अभंगामधून करत असताना मात्र भूमिका मधुर भावाची स्वीकारतात. भक्तीच्या क्षेत्रामध्ये मधुर भावाच्या पलीकडे श्रेष्ठ असा कोणता भाव झाला नाही, होत नाही आणि होणार नाही. संप्रदायातल्या सर्व संतांना मधुर भाव खूप आवडला. जो भगवान परमात्म्याला आवडतो तो संतांना देखील आवडला. तो वल्लभा मी कांतायसा पडिये. भगवान म्हणतात मला हे आवडतं. भक्त माझी पत्नी आणि मी पती या भावात राहणं मला आवडतं. प्रसिद्ध आपल्या प्रकारामध्ये प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनभरामध्ये मधुर भावाचाच आनंद अशा प्रकारचा लुटला. वारकरी संप्रदायामध्ये देखील जवळजवळ सर्व संतांचे अभंग मधुर भावातले. हात खांद्यावरी राधिकेच्या देवळा चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणो स्वामी माझा देखीला गे माय यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या. नामदेव महाराज सुद्धा मधुर भावामध्ये प्रवेश करतात. तुकोबारांचे अभंग हा मधुर भाव श्रेष्ठ भाव विश्व माऊली ज्ञानोबा आहे स्वीकारत असताना आपल्या जीवनामध्ये या विश्वाचा मालक त्याचं आपल्याला दर्शन झालं. या अनुभूतीचा अनुवाद करत असताना छोटीशी आपल्याला भूमिका पाहावी लागेल की भगवान परमात्म्याचं दर्शन
होत कसं, या अभंगाची भूमिका थोडक्यात आपण पाहिजे आहे. भगवत दर्शनाकरता अंतःकरणाची योग्यता लागते आणि ती योग्यता मिळवण्याकरता भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये भगवत सेवा करतो. आले भागावे आले भागावे करितो आले भागावे करितो परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा का व्हावी याचं उत्तर आहे मानवी जीवनामध्ये दोन गोष्टी असतात. एक व्यवस्था असते आणि दुसरी अवस्था असते. देहा करता असते तिचं नाव आहे व्यवस्था आणि आत्म्या करता असते तिचं नाव आहे अवस्था. सामान्य माणसांचा भर व्यवस्थेवर असतो, विचारी माणसाचा भर अवस्थेवर असतो. विज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्था होत असते आणि अध्यात्माच्या माध्यमातून अवस्था प्राप्त होत असते. एवढा मोठा इथं मंडप आहे. मंडप ही व्यवस्था आहे आणि याच्यात मिळणारा आनंद ही अवस्था आहे. मृदंग ठेवण्याकरता घोडी ही व्यवस्था आहे. आवाज मोठा करण्याकरता एम्प्लिफायर माईक ही व्यवस्था आहे. याच्यातून निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंद म्हणजे अवस्था आहे. घर आहे, गाडी आहे, भौतिक सुविधा आहेत, या सगळ्या व्यवस्थेमध्ये मोडतात. पण याच्या पेक्षा पुढे काही माणसाला हवंय ते म्हणजे अवस्था हवी. व्यवस्था ही तात्पुरती असते, नव्हे एका देहापुरती असते. अवस्था मात्र जन्म जन्मांतरापुरती असते. व्यवस्था कधी पूर्ण होईलच असं सांगता येत नाही, पण अवस्था मात्र माणसाच्या जीवनाला पूर्णत्वाला आणत असते. व्यवस्था करण्याकरता आपल्या प्रारब्धाची संगती लागते आणि अवस्था मिळवण्याकरता मात्र आपल्या प्रयत्नाची संगती लागते. तेव्हा अवस्था ही सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व परिपूर्ण आहे. व्यवस्था ही साधनभूत आहे. संप्रदायात का संतांनी व्यवस्थेलाही महत्व दिलेलं आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन माणसाच्या जीवनामध्ये व्यवस्था हवी आहे. नाथ महाराजांच्या काळामध्ये एका साधकाला साधना करत असताना दृष्टांत झाला की तू पैठणला जा, नाथ महाराज तुझ्या जीवनाचं समाधान करतील. शोधत शोधत गेला, पण त्याने ठरवलं आपण घर विचारायचं नाही, आपण त्यांची एक प्रकारची परीक्षा घेऊ. शुद्ध कसोनी पहावे, वरेला रंगानं बोलावे, तुका म्हणे घ्यावे जेणे नये तुटी ते, अशा विचाराने त्याने एक प्रश्न निर्माण केला होता. आणि पूर्वीच्या काळात
पैठणी दक्षिण काशी विद्वानांचं माहेर घर. तो घरोघर जायचा, प्रश्न विचारायचा. प्रश्न असा होता, ज्ञान का ज्ञान क्या है. विद्वान आपल्या आपल्या बुद्धीने उत्तर देऊ लागले. कोणी म्हटलं ज्ञान का ज्ञान बुद्धी आहे, कोणी म्हटलं ज्ञान का ज्ञान वैराग्य आहे. बघता बघता त्याला ते पटेना. शेवटी सकाळी 11 वाजेची वेळ झालेली होती. कर्मधर्म संयोगाने नाथ महाराजांच्या घरामध्ये प्रवेश झालेला होता. तिथे त्याने हाच प्रश्न विचारला, ज्ञान का ज्ञान क्या है. नोकर विचारू लागले, काय तुम्हाला भिक्षा हवी आहे. मला प्रश्नाचं उत्तर हवं. नाथ महाराजांनी सांगितलं, सेवकाने, महाराज कोण तो आला नवीनच माणूस सांगतो, विचारतो ज्ञान का ज्ञान क्या है. नाथ महाराज सांगते, एक काम करा, स्वयंपाक घरामध्ये जा, 4-2 पोळ्या घ्या, त्याच्यावर भाजी घाला आणि त्याला द्या. त्याला म्हणावं ज्ञान का ज्ञान ये है. हे असलं तर ज्ञान सुचत नाही, ते ज्ञान सुचत नाही. त्याला व्यवस्था म्हणतात. व्यवस्थेची गरज आहे, पण व्यवस्थेच्या पलीकडे काही आपलं जीवन आहे. हे आपल्या देशातल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी आम्हाला पटवून दिलेलं आहे की व्यवस्थेच्या देखील आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि ते पलीकडे जाणं म्हणजे एक प्रकारच्या परमात्मा स्वरूपाच्या अवस्थेला प्राप्त होणं. त्या अवस्थेचे 3 प्रकार पडतात. एक पूर्व राग, दुसरा मिलन राग आणि तिसरा विरह राग. या बाबतीमध्ये मात्र भगवान परमात्म्याची कृपा हवी आहे. आपण प्रयत्नाने भगवंताची सेवा करावी आणि सेवा केल्यानंतर परमात्म्याच्या दर्शनाची अपेक्षा करावी. कारण भगवान परमात्म्याच्या दर्शनाने अवस्थेची पूर्णता प्राप्त होत असते. व्यवस्थेकरता प्रारब्ध असतं आणि अवस्थेकरता भगवान परमात्म्याची कृपा लागत असते. छोटासा जाता जाता प्रसंग मला आठवला. आमच्या जिल्ह्यातले एक साखर कारखान्याचे चेअरमन टोंबरे साहेब महाराजांची 2 कीर्तने तिथे झालेली आहेत. टोंबरे साहेबांनी एकदा बैठकीत बसलो असताना त्यांनी एक अनुभव सांगितलं. म्हणाले, महाराज आमचा एक 15 दिवसाचा एक वेगळा अनुभव आम्हाला वाटला, तो तुम्हाला सांगावा वाटतो. म्हणजे सांगा. 15 दिवसापूर्वी आम्ही ब्राझील दौऱ्यावर गेलो होतो. कारण जगातले साखर कारखान्याचे भाव ब्राझीलवर अवलंबून आहेत म्हणतात. सगळे ऊसाची मळे, तिथे 8 महिने सारखा पाऊस पडतो. म्हणून आपल्या देशातले साखर कारखान्याचे चेअरमन अभ्यास करण्याकरता मुद्दाम ब्राझीलला जातात. तिथली व्यवस्था पाहिली. म्हणाले, काय व्यवस्था, खूप अशा प्रकारची शिगेला गेलेली व्यवस्था आहे. तिथल्या व्यवस्थेचं मूल्यमापन करत असताना मी लक्षात घेतलं. म्हणाले, ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे. एकरचा नाही, हेक्टरचा, म्हणजे 12.5 एकरचा मालक आहे. त्याचं व्यवस्थापन एवढं मोठं आहे की तो प्रवासाला जर निघाला तर मालकीच्या हेलिकॉप्टरला निघतो प्रवासाला. हे अल्पभूधारकच आहे. आता बहुभूधारकाचं भाव म्हणजे कसं असेल. पण म्हणे माझा चोखंदर स्वभाव. प्रत्येकाची मी तपासणी करत गेलो. प्रत्येकाच्या घरी मात्र झोप घेण्याच्या गोळ्या दिसल्या. त्याचं कारण असं की ती मंडळी एवढी जरी व्यवस्थेने मोठी असतील पण त्यांना झोप घेण्याकरता मात्र गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मी म्हटलं, साहेब आमच्या देशातली माणसं सुखी आहेत. गोळ्या न घेताना कीर्तनात सुद्धा झोपा घेतात. विनोद सोडा. व्यवस्था फार मोठी आहे, पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये अवस्था प्राप्त नाहीये, सुख समाधान शांती ज्याला म्हणतात ते नाहीये, या दृष्टिकोनातून ती अवस्था प्राप्त होण्याकरता भगवान परमात्म्याची कृपा लागत असते. बिन तैसे रजले
नाहीये, परमात्म्याने कृपा करावी लागत असते. याकरता आपण आपली योग्यता मिळवण्याचा प्रयत्न करता करता जीवनामध्ये भगवंताचं दर्शन नाही झालं तर आपल्या जीवनाला काहीच किंमत नाही. अशी जेव्हा अंतःकरणाची तीव्र तळमळ होते तेव्हा भगवत भक्त भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो की हे भगवान, आम्हाला या पंचमहाभूतामध्ये किती दिवस तुम्ही अडकून ठेवता, आम्हाला एकदा तुमचं दिव्य दर्शन द्या. रूप चरणावरी माथा. आणि रूप दाखवल्यानंतर मात्र आम्हाला पाहण्याकरता दृष्टी द्या. दृष्टी नुसतं परमात्म्याने रूप प्रगट केलंय पण आपल्याकडे जर दृष्टी नसेल तर तरी मात्र आपल्याला दिसणार नाही. परमात्म दर्शन होण्याकरता दिव्य दृष्टी लागते. दृष्टीचे साधारणपणे 3 प्रकार आहेत. चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टी. जन्माला येत असताना जी दृष्टी असते तिचं नाव आहे चर्मदृष्टी. वेदशास्त्र आणि संतांच्या संगतीतून जी निर्माण होते ती भावदृष्टी आणि परमात्म्याच्या कृपेने जी मिळते ती दिव्य दृष्टी आहे. यदा कदाचित परमार्थाच्या क्षेत्रामध्ये चर्मदृष्टी नसेल तरी चालेल पण भावदृष्टी आणि दिव्य दृष्टीची अत्यंत गरज आहे. कल्पना आपल्या सर्वांनाच विश्वमाऊली ज्ञानोबांचं चित्र आपण जे पाहतो आम्ही असा इतिहास ऐकलाय. आपल्या प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराजांचा इतिहास असा ऐकलाय की महाराजांच्या शिष्याने महाराजांना विनंती केली, महाराज तुम्हाला काकांचं दर्शन झालंय, आम्हाला कमीत कमी त्यांचं चित्र तरी तुम्ही उपलब्ध करून द्या. गुलाबराव महाराजांनी मुखात जवळ पेंटर बसवला आणि ज्ञानोबांचं चित्र काढलं आणि सांगितलं माझी ताक असेच आहे. चर्मदृष्टी नसताना सुद्धा जे जगाला ज्ञानोबांचं चित्र दाखवू शकतात याचं कारण आहे परमार्थामध्ये चर्मदृष्टी नसेल तरी परंतु काही अडत नाही. महाराजांचा आमचा एकाच विषय झाला. राजाराम महाराजांचे चिरंजीव वामन महाराज, त्यांना चर्मदृष्टी नव्हती पण नुसतं हात लावल्याबरोबर वस्तू ओळखत होते. चर्मदृष्टी काही जर नसेल तरी पण भावदृष्टी आणि दिव्य दृष्टीची अत्यंत गरज आहे. व्यवहारामध्ये सुद्धा चर्मदृष्टीच्या बरोबर भावदृष्टी सुद्धा लागते. एखाद्या मुलाला आपली आई दिसते, ती आई दिसत असताना 2 दृष्टी असल्याशिवाय आईचा आईपणा दिसत नाही. एक तर चर्मदृष्टी लागते आणि चर्मदृष्टी बरोबर भावदृष्टी लागते. भावदृष्टी नसेल आणि केवळ चर्मदृष्टी असेल तर फक्त बाई दिसेल पण आई दिसणार नाही. आई दिसण्याकरता बरोबर भावदृष्टी लागते. एखादी बाई पाहिली तिच्या बरोबर भावदृष्टी असेल तर ती आपल्याला बहीण दिसेल. केवळ चर्मदृष्टीने मनुष्य दिसेल, भावदृष्टी असेल तर जन्म देणारा पिता दिसेल. केवळ चर्मदृष्टी असेल तर मनुष्य दिसेल, भावदृष्टी असेल तर गुरु किंवा संत दिसेल. केवळ चर्मदृष्टी असेल तर मूर्ती दिसेल, भावदृष्टी असेल तर देव दिसेल. याकरता चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टी लागते. परमात्म्याने जरी आपलं रूप प्रगट केलं तरी ते पाहण्याकरता दिव्य दृष्टी नसेल तर उपयोग नाही. आपल्याला मोठ्या प्रसंग आपल्या डोळ्यापुढे श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये
भगवान कृष्ण परमात्म्याने विश्वरूप दाखवलं, पण दिव्य दृष्टी दिली नव्हती. परिणामतः काही दिसेना. नामबाला सांगतात, आहो टोनिया रसा आंधळ्या दाऊ बैसा बहिर्या पुरे ऋषिकेशा गाणे करा. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, कानसेनचं गायन ऐकण्याकरता कानसेन लागतो, भैरंभट चालत नाही तिथे. आरसा पाहण्याकरता चर्मदृष्टी वाढावं लागतं. तसं अर्जुन म्हणतात, हे भगवान तुम्ही दाखवलंय पश्चिमी भारत लोकांनी म्हणताय खरं, पण मला दिसत नाही त्याची काय वाट आहे. मग परमात्म्याच्या लक्षात आलं की आपण प्रेमाने दाखवलंय खरं, याला दिव्य दृष्टी दिली नाही. दिव्यम ददामि चक्षु कश्यमे योगमेश्वरम. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतरच भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहता आलं. तसं परमात्म्याच्या दर्शनाकरता भगवंताकडनं दिव्य दृष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. भगवत भक्त सेवा करता करता दर्शनाची अभिलाषा करतो, त्याबरोबर दिव्य दृष्टीची देखील अभिलाषा करतो. आता माझा दृष्टी दे अंजन घाला. अंजन काय म्हणणार आहे, नव्या पिढीला आता काजळ सुद्धा करणं कठीण आहे. अंजन तर त्याहीपेक्षा करणं कठीण आहे, कारण अलीकडे काजळ कळत नाही. कारण जेव्हा माणसं घरी जन्मत होती, घरीच मरत होते, तेव्हा काजळ होतं. आता बदल झालाय, माणसं जन्मतात दवाखान्यात आणि मरतात धन्य तोची जगी आधी अंत सांभाळली. आता काजळ कळत नाही. जुन्या काळामध्ये आई काजळ घालायची, 60-70 वर्षापर्यंत चष्मा लागत नव्हता. का त्याच्यात पेक्षा पुढच्या अशा प्रकारची एक शक्ती आहे, तिचं नाव आहे अंजन. ज्ञानोबा म्हणतात, सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, तो देखील अवलीला काताळ धनी. अंजन असं लागतंय. कशाला म्हणतात अंजन? ते कुठल्या मार्केटमध्ये मिळत नाही, ते तयार करावं लागतं. फक्त माहिती म्हणून सांगतो, करण्याकरता सांगत नाही. मला जे माहित आहे ते सांगतो. अंजन तयार करत असताना घार मारावी लागते, उंच फिरणारी घार, कारण तिची दूरदृष्टी असते. तिला मारतात, तिच्या मांसामध्ये दिवा लावतात, त्या दिवावर येणारी काजळी पकडतात आणि ती काजळी खोबरेल तेलामध्ये मिसळून डोळ्यात पायाळाच्या घालतात. मग त्याला खालचं धन दिसतं. फक्त माहिती म्हणून सांगितलेलं आहे, करण्याकरता नाही. सांगण्यात येते तसा अंजन एक प्रकार आहे. तसं इथं परमार्थामध्ये कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ते मेरा दुःख गेले पिटले क्रांतीचे पडळ. असं कृष्णांजन आमच्या डोळ्यामध्ये घाला. आणि ते घातल्यानंतर जेव्हा भगवान परमात्मा कृपा करतात, ते एक प्रकारची मिलन रागाची अवस्था अर्थात भक्ताला देतात. आणि मग दिल्यानंतर तो जो आनंद आहे, तिथला जो अनुभव आहे, तो अनुभव
दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी राहत नाही. या न्यायाने विश्व माऊली ज्ञानोबा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपला योगिया दुर्लभ तोना देखिला साधनी. योगिया दुर्लभ तोना देखिला साधनी. योगिया दुर्लभ तोना देखिला साधनी. साधनी. संबोधन आहे साधनी. साधनी कोण आहे? आपल्या बुद्धीला साधनी म्हणतात. आनंद प्रगट करण्याकरता कोणीतरी समोर लागतं. मग जो समोर आहे त्याच्यात सुद्धा योग्यता लागत असते. मामासाहेब गंमत सांगायचे, एक बळजबरीनं एका गायनाच्या मैफिलीला आणला होता आणि ते गायक तो तंबोरा लावला, नोमतोम झाली आणि पहिल्यांदा चीज आळवत असताना नाही मी बोलत आता एवढं चरण पुन्हा पुन्हा आताना पुन्हा पुन्हा आला, पुन्हा पुन्हा चक्रधार, पुन्हा समीवर यायचं. जवळजवळ अर्धा तास झालं ते चाललं. नाही मी बोलत आता बळजबरीनं ऐकण्याकरता आणलेला होता. तो एकदम गांजून गेला. अरे बोल नाही तर नाही बोल, निघालो मी मग अधिकारच नाही त्याचा ऐकण्याचा. सांगतात येतील तसा योग्यता लागत असते ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा. साधने म्हणजे आपल्याच बुद्धीला सांगतात. एक विषय असा आहे, आपणच आपल्यात काय सांगावं हा महत्वाचा प्रश्न आहे. सांगत असताना ज्याला सांगायचं ती व्यक्ती दुसरी असावी असं आपणच आपल्याला का सांगावं. संत जीवनामध्ये आपला आनंद भोगण्याकरता एक अशा प्रकारची व्यवस्था आहे. काही वेळेला ऐकणारा योग्यतेचा जर नाही मिळाला तर आपणच आपला आपल्यात आनंद घेतात. अशी संत जीवनामध्ये एक प्रकारची व्यवस्था आहे. तुका म्हणे करू मनासी संवाद संवाद करू. खरं माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा संवाद चालू आहे. माणसाची मन दोन असतात, एक बाहेरचं व्यवहारिक मन आणि एक आतलं मन. काही वेळेला या दोघांचा संघर्ष असतो. सांसारिक अवस्थेमध्ये संघर्ष असतो, पारमार्थिक अवस्थेमध्ये एकता असते. चोराला दोन मन आहेत, एक बाहेरचं मन आणि एक आतलं मन आहे.
बाहेरचं मन जेव्हा चोरी करण्याकरता प्रवृत्त होतं तेव्हा आतलं मन त्याला म्हणतं अरे चोरी करणं बरोबर नाही, पाप आहे. वेदशास्त्र काय सांगतात, संत काय सांगतात, बरोबर नाही. स्थेयम हिंसा नृतम दंभा, हे अशा प्रकार चोरी करणं चांगलं नाही. बाहेरचं मन लोभीच झालं, ते म्हणतं काय बिघडलंय, आता काय पर्याय दुसरा. दोघांचा संघर्ष चालतो. रात्रंदिवसामा युद्धाचा प्रसंग, नंतर बाह्य जग आणि मग संगीत. थोडक्यामध्ये एक भिकारी होता. भिकारी त्या रस्त्याच्या काठी बसलेला होता. दिवसभर त्याला भिक्षा मिळालेली नव्हती. सूर्य अस्ताला चाललेला होता. एक श्रीमंत मनुष्य रस्त्याने जाता जाता किवीरवाण्या आवाजामध्ये तो ओरडायला लागला, त्या महिना दिवसभर काही नाही मिळालो, उपाशी मी. त्या श्रीमंताने पाहिल्यानंतर त्याला दया आली. खिशामध्ये होते फुटाणे, खिशात हात घातला त्याने, फुटाण्याची मूठ मारली आणि त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवली. तो श्रीमंत निघून गेला. तेवढेच फुटाणे घेतले, घरी गेला, फुटाणे खाल्ले. फुटाणे खात असताना मात्र जेव्हा त्याने मूठ उघडली, योगायोगाने त्या काळामध्ये सोन्याच्या नाण्याचं चलन चालू होतं. एक सोन्याचं नाणं त्या श्रीमंताच्या खिशामध्ये होतं. ते त्याला न कळताना फुटाण्याबरोबर भिकाऱ्याच्या हातावर पडलेलं होतं. सोन्याचं नाणं पाहिल्याबरोबर त्या भिकाऱ्याच्या मनात आनंद झाला. धन्याचे दिन आणि सोन्याचे दर्शन. आनंद वाटायला लागला, आजचा काय दिवस चांगला आहे हो, सोनं आपल्याला मिळालं. हे बाहेरच्या मनाला वाटायला लागलं. आतलं मन म्हणू लागलं आनंदित होऊ नको. काय आनंदित होतो? त्या सावकाराने तुला फुटाणे खाण्याकरता दिले का सोनं दिले? फुटाणे दिले. चुकून त्याने ते दिलेले, एवढं काय मानायचं कारण आहे? बाहेरचं मन म्हणू लागलं अरे मी काही चोरी केली का त्याच्या घरी जाऊन? आपण म्हणून त्याने दिले, काय बिघडलं जेवण न घ्यायला? त्याने फुटाणे खाल्ले होते, आता झोपी जाणार. आतल्या आणि बाहेरच्या मनाचा संघर्ष सुरू झाला. शेवटी आतलं मन म्हणायला लागलं असं नसतं, चूक भूल देणे घेणे त्याचं चुकलंय. त्याने दिलं जरी असलं तर तो ठेवून घेणं बरोबर नाही. आतलं मन बाहेरचं मन, आतलं मन बाहेरचं मन. बघता 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 सकाळचे 5:30 वाजले. अजिबात झोप लागली नाही. स्नान केलं त्या भिकाऱ्याने आणि काल जिथे भिक्षा मागितली होती तिथे जाऊन बसला. योगायोगाने तो श्रीमंत मनुष्य आलाच. त्याने ते सोन्याचं नाणं घेतलं आणि त्या सावकाराकडे जाऊन तो देऊ लागला, हे बघा मायबाप, काल तुमच्याकडनं सोन्याचं नाणं फुटाण्यावरून नकळत माझ्याकडे आलं होते, तुमचं नाणं तुमचं तुम्ही घ्या. तो सावकार आश्चर्यचकित झाला, तू भिकारी आहेस, तुला याची गरज आहे. बरोबर, हे मी दिलं हे मला अजूनही माहिती नाही आणि तुला जर आपोआप मिळालं राजी मर्जीनं, तू का ठेवून घेतलं नाहीस? त्या भिकाऱ्याने सांगितलं, सावकार, ज्या सोन्याच्या नाण्यामुळे मला रात्रभर झोप येऊ दिली नाही त्याला ठेवून काय करू, मग तुमचं तुम्ही परत घ्या. आतलं मन आणि बाहेरचं मन प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. तेव्हा आतलं मन आणि बाहेरचं मन दोघांची एकता परमार्थामध्ये होत असते. माऊली सांगतात, हे साधनी, मी योग्याना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा मी तो पाहिलेला आहे. परमात्म्याचं श्रेष्ठत्व स्वतःचं श्रेष्ठत्व नाही, परमात्म्याचं श्रेष्ठत्व सांगतात. कारण भगवान परमात्मा सहजासहजी दृष्टोत्पत्तीला येत नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतो, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तिथे हे उपाय नसरती. परमात्म्याचं सगुण साकार भगवान परमात्म्याचं दर्शन योग्याना दुर्लभ. योग्याच्या घरी
फार मोठी शक्ती असते, अष्टमहासिद्धी त्याच्याकडे असतात आणि तो विश्वाच्या पलीकडे सगळ्या जगाचा बाध करत असतो, एवढं त्याचं सामर्थ्य असतं. परंतु लक्षुमिया योगी पाहती आभास, फार झालं तर त्यांना आभास दिसेल, पण भगवान परमात्म्याचं सगुण साकार अशा प्रकारचं दर्शन त्याला पाहायला मिळत नाही. असं दुर्मिळ असणारं दर्शन आम्हाला मात्र ते पाहायला मिळालं. योगिया दुर्लभ तोम्या देखील साधनेने पाहिली. पाहत असताना मात्र मला असा अनुभव आला, पाहता पाहता मना नको रे धनी, माझ्या मनाची काही तृप्ती होईना असं त्याचं दर्शन आहे. परमात्म्याच्या दर्शनामध्ये, सगुण साकार परमात्म्याच्या दर्शनामध्ये मात्र भगवत भक्ताची तृप्ती होत नाही. दोन प्रकारे, एक प्रपंचिक माणसाची प्रपंचाच्या विषयाने तृप्ती होत नाही आणि सगुण साकार परमात्म्याच्या दर्शनाने भगवत भक्ताची देखील तृप्ती होत नाही. महाराज म्हणतात ना, तृप्ती भुकेली काय करू माये, जीवने जीवन कैसे ताने जात आहे. तृप्तता होत नाही. मन धाले परिण धाये, पुढती पुढती राजा विठ्ठलूची पाहिजे. ही अतृप्तता आणि प्रापंचिक लोकांची अतृप्तता या दोघांमध्ये फार फरक आहे. प्रपंचातली जी अतृप्तता आहे ती अतृप्तता आहे आणि भक्तीतली जी अतृप्तता आहे ती तृप्त अतृप्तता आहे. अंतकरण तृप्त होतं, पण तो प्रेम सुखाचा आनंद भोगत असताना मात्र मनामध्ये पूर्णता होत नाही, अतृप्तपणा राहतो. कारण तो जो आनंद आहे तो आनंद प्रेम सुखातला आनंद आहे. आनंदाचे सर्वसाधारण तीन प्रकार आहेत, एक क्षयिष्णू, दुसरा समपरिमाण आणि तिसरा वर्धिष्णू. प्रपंचातले सगळे आनंद असतात ते क्षयिष्णू असतात. एखादी चांगली नवी गाडी घेतो आपण, त्या गाडीवर सारखं लक्ष असतो, तिला धुतो पुसतो, डाग पडू देत नाही, दक्षता घेतो. जसं जसं दिवस जातील, महिना दोन महिना वर्ष दोन वर्ष बघता बघता तिच्याकडचं लक्ष कमी होतं, कुठे उभी आहे कुठे नाही पुन्हा कळतही नाही. तिच्यापासून होणारा आनंद उत्तरोत्तर कमी होत राहतो. सगळ्या प्रपंचिक सुखाचा असाच प्रकार आहे. पहिल्या घासातला आनंद दुसऱ्यात नाही, दुसऱ्यातला तिसऱ्यात नाही, तिसऱ्यातला चौथ्यात नाही, पोट भरल्यानंतर आनंदच नाही, क्षयिष्णू आनंद. दुसरा आनंद आहे समपरिमाण, तो कमी होत नाही आणि वाढतही नाही, त्याचं नाव आहे समपरिमाण. सद्गुरूच्या कृपेने जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश होतो आणि कृपा झाल्यानंतर जगाचा बाध होतो, योगी जगाचा लय करतात आणि ब्रह्मज्ञानी पुरुष जगाचा बाध करतो. आणि बाध केल्यानंतर जेव्हा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होत असतो तेव्हा ते जे सुख असतं ते समपरिमाण सुख आहे. सुखे मेने जलोगा साक्षात्कार झाल्यानंतर ते सुख कमी होत नाही, वाढतही नाही. तिसरे एक सुख आहे सगुण साकार भगवान परमात्म्याच्या दर्शनाने भजनाने ते सुख होत असतं. ते आहे तसं राहत नाही, वाढत राहत, उत्तरोत्तर वाढत. ज्ञानोबा सांगतात, वर्षा काळी सरिता जशी चढू लागे पंडुसुता, नीच नवी भजता श्रद्धा दिसे, अंगी प्रेमाचे करते मेघे उतार चढते.
एका श्रीमंताला 3 मुलं होती आणि तिन्ही मुलं 18 वर्षाचे पुढे होते. त्याने विचार केला मुलाने लवकरात लवकर व्यवसायाला लागणं गरज आहे आणि म्हणून तिन्ही मुलं एकत्र केली आणि सांगितलंय बघा 10,000 रुपये तुम्हाला भांडवल देतो, तुम्हाला जे गाव पसंत पडेल तिथे जा आणि व्यापार करा. व्यापार झाल्यानंतर दीपावली सणाला मात्र मिळवलेलं जे काही आपण नफा आहे ते घेऊन या, घरी या, दीपावली घरी साजरी करायची. तिन्ही मुलांनी 3 गावं निवडली, एकाने कलकत्ता, एकाने दिल्ली, एकाने मुंबई. 3 मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेली, तिघे व्यापार करू लागली. दीपावली सण आल्यानंतर बापाने तिघांना आपल्या जन्मभूमीवर बोलावलं, सांगितलं आपण काय काय मिळवलं ते घेऊन या. आलेले मुलं बैठकीत बसले होते. बापाने विचारलं का रे तुम्ही काय काय मिळवलं मला सांगा बरोबर. जो कलकत्त्याला गेलेला होता त्याने पुढे 10,000 रुपये ठेवले. बाबा ना नफा ना तोटा, जेवढे पैसे तुम्ही दिले तेवढे मी परत आणले. दिल्लीवाल्याला विचारलं तू किती नफा कमवलास. त्यांनी सांगितलं बाबा नेले होते 10,000 पण मिळवले 1,00,000 रुपये मिळवले. तिसरा जो मुंबईला गेलेला होता त्याला विचारलं तू किती मिळवले. त्याने सांगितलं बाबा येत असताना गाडी खर्चा करता पैसे उसने घेऊन आलो, सगळं दिवाळं निघालं. आणि मुंबईला गेल्यानंतर त्याने आपल्या जीवाची मुंबईच केली. 3 मुलं आहेत, एकानं दिवाळं काढलं, एक भांडवलातच राहतात आणि एक नफ्यात गेला. हे जसं आहे तसं प्रपंचामध्ये मनुष्य दिवाळखोरीमध्ये जातो, ब्रह्मज्ञानामध्ये मनुष्य भांडवलात राहतो आणि भक्ती सुखामध्ये मात्र तो पूर्ण नफ्यामध्ये राहत असतो. याकरता पाहता पाहता मना माझं मन तृप्त होत नाही. तृप्तीच्या बाबतीतला बराचसा विचार आहे पण आपण वेळेच्या मर्यादेमध्ये सगळं चिंतन ओळखणार आहोत. तेव्हा तृप्त तृप्तता, अतृप्त अतृप्तता, तृप्त अतृप्तता आणि अतृप्त तृप्तता असे तृप्तीचे 4 प्रकार पडत असतात. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भगवत भक्त पहिल्यांदा तृप्त होतो पण पुढे मात्र आनंद घेत असताना अतृप्त राहतो. सिद्धो भवती तृप्तो भवती. नारद मूर्ती सांगतात तृप्त होतो पण तो आनंद भोगत असताना मात्र त्याला तो आनंद संपावा असं कधीच वाटत नाही. पुन्हा पुन्हा तो घ्यावा नव्हे हा जन्म पुरत नाही. न पुरे हा जन्म हे सुख साठीता पुढते बहुता हेची मागू घेन मे जन्म जन्म यासाठी देवा तुझे चरण सेवा सदावया. असा अंतःकरणामध्ये सारखी अतृप्तता तृप्त होऊन अतृप्तता वाढत राहते असा हा आनंद आहे. म्हणून पाहता पाहता मना नपुरी. महाराजांना ती साजणी विचारू लागली, आपली बुद्धी विचारू लागली. पाहिलंय असं कोण पाहिलंय एवढा मोठा अशा प्रकारचा परिणाम होतो. जो पाहिला तो कोण आहे. अभंगाचा दुसरा देखिला देखिला माय देवाचा देखिला देखिला माय देवाचा
नरखेड क्षेत्रात साधू भूमीमध्ये अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या दुसऱ्या दिवसाची सकाळची चिंतन सेवा करण्याचा योग आला. महाराजांनी हा योग दिला. मी या बाबतीमध्ये कृतज्ञता व्यक्त करून या अभंगावर चिंतन करत असताना ते चिंतन माझ्या बुद्धीचं नाही, वैकुंठवासी गुरुनामगुरु स्वानंद सुनाशी जो महाराज यांनी आळंदीला 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि तिथे 4 वर्ष राहण्याचा योग आला. भोले बाबा आणि आम्ही एकाच पाठामध्ये असू तेव्हा आलेल्या कपाळा थोडे बहु ते काही थोडं बहुत आलं आणि जे काही शिल्लक राहिलं तेच अभंगातून व्यक्त करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. त्या संस्थेची कृतज्ञता. यावर्षी संस्थेला येणाऱ्या 2017ला 100 वर्ष पूर्ण होतात. महाराज संस्थेचे विश्वस्त आहेत. आम्हा सर्व विश्वस्तांनी असं ठरवलेलं आहे की 100 वर्ष जर पूर्ण होतात तर या महाराष्ट्रामध्ये संस्थेच्या शताब्दी करता अर्थात येणाऱ्या गुढीपाडव्यापासून तो पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 100 अखंड हरिनाम उत्सव घडवावेत अशा प्रकारचं मानस आहे. आपण त्याला प्रतिसाद द्या. त्याप्रमाणे संस्थेमध्ये अन्नपूर्ण योजनेची प्रगती चालू आहे. आणखी तिसरी गोष्ट, याच संस्थेची एक उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी गेलेल्या आषाढ शुद्ध चतुर्दशी वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी स्थापन झालेली आहे. आळंदीच्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याकरता पूर्वतयारी व्हावी या दृष्टिकोनातून पंढरपूरची संस्था स्थापन झालेली आहे. मृदंगाचं शिक्षण, भजनाचं शिक्षण, राहण्याची व्यवस्था आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. ज्या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही अशी एक मोठी संस्था, त्या संस्थेच्याच माध्यमातून एक कृतज्ञता व्यक्त करून या भूमीवर सेवा करण्याचा योग आला. हा दुसऱ्यांदा योग आला. तेव्हा वैकुंठवासी परमपूज्य परमवंदनीय अमृत महाराज होते आणि त्यांच्याद्वारे या भूमीवर विठ्ठल मंदिरामध्ये चिंतन सेवा करण्याचा योग आला आणि हाही एक योग आला. तेव्हा यामध्ये महाराजांचं लक्ष आहे. बघून त्याला प्रार्थना करू. जसं अमृत महोत्सव महाराजांच्या माध्यमातून संपन्न चांगला होतो. सर्व गावकरी मंडळी याच्यामध्ये आपण तन मनात धनाने या ठिकाणी एकरूप झालात. तसंच भगवंताच्या कृपेने या उत्सवाचा शताब्दी महोत्सव आपणा सर्वांच्याकडून चांगल्या पद्धतीने घडावा अशी भगवंताची प्रार्थना करतो. आणि तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. शेवटचा मनाशी अनंत रूपे अनंत वेसे, अनंत रूपे अनंत वेसे, देखलेल्या जागी अनंत रूपे अनंत वेसे, अनंत रूपे अनंत वेसे, देखले जागे स्वरूप अनंत वेसे, अनंत बापर कुमा देवी वाळू पुण्य